नमस्कार, माझं नाव वैष्णवी रोहन मानकेले। मी आज तुम्हाला मी वाचलेल्या सुंदर पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। तर त्या पुस्तकाचं नाव आहे बिलीव्ह इन युअर सेल्फ। बिलीव्ह इन युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा। तर ह्याचा अर्थ असा की विश्वास ही फक्त एक फिलिंग असते, जसं की तुम्हाला कधी कधी आनंद होतो, दुःख होतं किंवा भीती वाटणे। मर्फी यांच्या या पुस्तकामध्ये फेथला खूप स्ट्रॉंग सांगितलं आहे। तर कधी कधी असं होतं की लोक फेथला रिलिजनसोबत जोडतात, पण मर्फी यांच्या या पुस्तकामध्ये सांगितलं की फेथ ही कोणत्याही रिलिजनची मोनोपली नाही आहे। फेथ हे एक युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे, जसं की ग्रॅव्हिटी। जर तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही सक्सेस मिळवणार तर तुम्ही सक्सेस नक्कीच मिळवू शकता, कारण तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला बरोबर डायरेक्शनवर सेट केलेलं असतं। कधी कधी काय लोक ह्या कारणावरून आपली लाईफ वेस्ट करतात की त्यांना असं वाटतं की लोक काय बोलतील, लोकांच्या बोलण्याने ते घाबरतात। तर त्यांनी घाबरलं नाही पाहिजे। जर ते घाबरले तर मग ते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस नाही होणार। पण काही लोक असे असतात जे त्यांना इग्नोर करतात, त्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि ते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसही होतात। फेथ आपल्याला क्लॅरिटी आणि करेज देतो आणि एक अशी इनर स्ट्रेंथ डेव्हलप करतो की जी कोणत्याही ऑब्स्टेकलला पार करू शकते। जर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला तर ते सबकॉन्शियसली त्या गोलकडे अट्रॅक्ट होत जातात। जसं की म्हणजे आपलं माइंड आणि बॉडी त्यानुसार काम करायला लागते। नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे आणि होपफुल विचार करायचे। तर फेथला स्ट्रॉंग बनवायचे दोन पद्धती, अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन। रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी आपल्या गोलला इमॅजिन करायचं की ते ऑलरेडी आपल्याला मिळालं आहे, आणि असं विचार करायचं की मी माझ्या लाईफमध्ये सक्सेस होत आहे, आणि नेहमी स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायचं की मी कॅपेबल आहे। तर ह्यामुळे काय होतं की आपला बिलीव्ह अजून स्ट्रॉंग होतं आणि म्हणजे आपण सक्सेस होतो आपल्या लाईफमध्ये। तर आणि सर्वात सुंदर गोष्ट अशी की फेथ हा प्रत्येक माणसात असतो, फक्त वेळ आहे ती ओळखायची, त्याला ॲक्टिवेट करायचं असतं आणि नर्चर करायचं असतं। आणि मी तुम्हाला याचं एक उदाहरण देऊन सांगते। म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ही गोष्ट आहे, पण ही गोष्ट नाही आहे। ज्याला हे समजलं त्याला सगळं जमणार। तर एक लाकूडतोडा असतो, तो आहे ना तो झाडाची फांदी म्हणजे झाड कापायला जात असतो। तर त्या झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलेला असतो। तर म्हणजे जेव्हा तो लाकूडतोडा ती फांदी कापत असतो ना, तेव्हा त्या पक्षाला म्हणजे स्वतःवर विश्वास असतो। त्याला माहीत असतं की जर ही फांदी पडली तर मी उडू शकतो, कारण की त्याला माहिती आहे मी पक्षी आहे। म्हणून तो जेव्हा ती फांदी कापायला जातो ना, तेव्हा तो पक्षी तिथेच बसलेला असतो, घाबरत नाही तो। आणि तुम्ही सगळे झाड नक्कीच लावत असता, तर तुम्ही झाडांसोबत त्यांना फक्त झाडं न लावत तर तुम्ही तुमचा विश्वाससुद्धा त्यामध्ये लावता। तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो की ते नक्की मोठं होणार। तर माझं असं म्हणणं आहे की स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं काही होऊ शकतं। आणि थँक्यू।